वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन हा भाग पाहिला की ज्यामध्ये ब्रेनकडून सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून येणारे जे काही स्टिम्युलस आहेत ते मोटार नर्व्स मसल फायबरपर्यंत घेऊन येतात आणि त्यानंतर जी काही त्या ठिकाणी ॲक्शन होते ती आपण एकदा रिवाईज करणार आहोत. इम्पल्स फ्रॉम मोटार नर्व, then action potential develops in T tubules. T tubules releases calcium ions in the sarcoplasm. A conformation change in troponin tropomyosin complex. Then active sites of actin filaments become uncovered. जेव्हा मोटार इम्पल्स हे मोटार नर्वद्वारे मायोफायब्रिलपर्यंत मसलच्या सेलपर्यंत आणल्या जातात तेव्हा त्या ठिकाणी ॲसिटाइल कोलिन हे घटक सिक्रेट होत असतात आणि ज्यामुळं कॅल्शियम आयन्स जे आहेत सार्कोप्लाझममध्ये असणारे, म्हणजेच सार्कोप्लाझम म्हणजे मसल फायबरमधले असणारं सायटोप्लाझम, तर यामध्ये कॅल्शियम आयन्स हे रिलीज होतात आणि हे कॅल्शियम आयन ॲक्टिन फिलामेंटवर असणारे जे की ट्रोपोनिन ट्रोपोमायोसिन आहेत या ट्रोपोनिनसोबत कॅल्शियम आयन्स हे बाइंड होतात आणि त्यामुळं ट्रोपोनिन ज्याने मायोसिन अटॅचमेंटची जागा ही कव्हर केलेली आहे तो भाग हा अनकव्हर्ड होतो. ॲक्टिन फिलामेंटवर मायोसिन फायबर्स मायोसिनचं हेड अटॅच होण्यासाठी जी जागा आहे जी कव्हर असते मास्क केलेली असते ट्रोपोनिनद्वारे ते मास्किंग उघडतं आहे आणि यामुळं मायोसिन हेड जे आहे हे ॲक्टिन फिलामेंटला अटॅच होतं आहे. देअर इज ब्रेकिंग ऑफ ATP मॉलिक्युल्स. ATP जे आहेत एनर्जी करन्सी जे घटक आहेत त्यांचं हायड्रोलायसिस होतं आहे आणि एनर्जी तयार केली जाते आणि त्यामुळं मायोसिनचं हेड इट गेट अटॅच्ड टू ॲक्टिव्ह साईट ऑफ ॲक्टिन अँड फॉर्म ॲक्टोमायोसिन कॉम्प्लेक्स. एनर्जी रिलीज झाल्यामुळं मायोसिनचं हेड ॲक्टिनच्या फिलामेंटला अटॅच होतं आहे. आता दोघे फायबर एकमेकांना अटॅच असल्यामुळं ॲक्टोमायोसिन कॉम्प्लेक्स हा तयार केला जातो अँड दॅट मायोसिन हेड टिल्ट अँड पुल ॲक्टिन फिलामेंट टुवर्ड्स देम. ज्यामुळं मायोसिनचं हेड हे काय होतं आहे ॲक्टिनच्या फिलामेंटला पुल करते, ओढते इनवर्ड डायरेक्शनमध्ये, ज्यामुळे ॲक्टिन फिलामेंट स्लाइड्स ओव्हर मायोसिन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑकर्स. त्यामुळे होतं आहे काय ॲक्टिनचे फिलामेंट हे मायोसिनच्या फिलामेंटवर ओव्हरलॅप होतात आणि त्यामुळं कॉन्ट्रॅक्शन मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन हे कंप्लीट होत असते. आता रिलॅक्झेशन कसं होईल? अपोजिट डायरेक्शन, म्हणजे जेव्हा ब्रेनकडनं मोटार्स इम्पल्स येणं थांबतील ॲसिटाइल कोलिनचं सिक्रेशन थांबेल, त्यामुळं कॅल्शियम आयन्स जे रिलीज होऊ लागले ते थांबतील. कॅल्शियम आयन्स अवेलेबल नसल्यामुळं ट्रोपोनिन हा कॅल्शियम आयन्ससोबत बाइंड न होता तो मायोसिनचं जे कव्हरिंग एरिया आहे ॲक्टिन फिलामेंटवरचा त्या ठिकाणी बाइंड होईल, बरोबर आहे. आणि त्यामुळं मायोसिनचं हेड ॲक्टिनला बाइंड होऊ शकणार नाही, मायोसिनचं हेड ॲक्टिनला पुल करू शकणार नाही आणि मसल ही रिलॅक्स होईल. तर बाजूची जी फिगर आहे त्यामध्ये बघा झेड लाईन आहे ब्ल्यू कलरची, त्या दोघांच्या अंतरला सार्कोमेअर असं म्हणतात. ब्राऊन कलरचे जे फिलामेंट आहेत हे ॲक्टिनचे फिलामेंट आहेत आणि मधले ग्रीन कलरचे फिलामेंट हे थिक फिलामेंट म्हणजे मायोसिनचे आहेत. जेव्हा मसल ही कॉन्ट्रॅक्ट होत आहे तेव्हा सार्कोमेअर याचं डिस्टन्स कमी होतं आहे, ॲक्टिनचे फिलामेंट हे मायोसिनवर पुल होतात. अशा वेळेस ए बँड जो आहे म्हणजे थिक फिलामेंट जे आहेत यांच्या लेंथमध्ये काहीही बदल होत नाही, फक्त ॲक्टिनचे फिलामेंट हे आत ओढले जातात, बरोबर आहे. खाली जी कॉन्ट्रॅक्शनची फेज दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये सार्कोमेअरचं डिस्टन्स कमी झालेलं आहे आणि जेव्हा नर्व इम्पल्स थांबतात तेव्हा सगळीच ॲक्शन थांबते. मायोसिनचे फिलामेंट ॲक्टिनला ओव्हरलॅप होऊ देत नाहीत आणि त्यामुळं वरची जी फिगर आहे दॅट इज ऑफ कॉन्ट्रॅक्शन, सार्कोमेअरचा भाग हा दूर आहे, बरोबर आहे, म्हणजे एनलार्ज झालेला आहे. कॉन्ट्रॅक्शनच्या फेजमध्ये सार्कोमेअर जो आहे 2 झेड लाईनमधलं डिस्टन्स हे कमी होतं आहे, तर रिलॅक्झेशनच्या फेजमध्ये झेड लाईनमधलं डिस्टन्स हे वाढते. अशा पद्धतीने स्लायडिंग फिलामेंट थेरी जी आहे हस्क्ले यांनी मांडलेली दॅट इज मसल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनसाठी.
Repeated activation of muscles can lead to accumulation of lactic acid due to anaerobic breakdown of glycogen in muscles causes fatigue. बरोबर आहे. तर काय, जेव्हा मसलची मुवमेंट ही रिपीटेड कामासाठी नाही किंवा थोड्याच वेळासाठी आहे, तर अशा वेळेस त्याला कॉन्ट्रॅक्शनसाठी लागणारी जी काही एनर्जी आहे, ATP आहेत, हे ग्लायकोजनच्या ब्रेकडाऊनमुळे इझिली अवेलेबल होत असते. त्यामुळं मसल्स ह्या थकत नाहीत. परंतु जेव्हा रिपीटेड ॲक्टिवेशन त्या मसलचा रिपीटेडली वापर व्हायला लागतो, अशा वेळेस त्या ठिकाणी ग्लायकोजनचं अनअरोबिक इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ब्रेकडाऊन होत असते. आणि ऑक्सिजनच्या अभावामुळं ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होत असताना लॅक्टिक ॲसिड हे घटक तयार होतात, ज्यामुळं मसल्स या फटीग म्हणजे थकतात ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ लॅक्टिक ॲसिड. मसल्स कंटेन अ रेड कलर्ड ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट कॉल्ड ॲज मायोग्लोबिन. मसलमध्ये ऑक्सिजन स्टोअर करण्यासाठी, ऑक्सिजनचा सप्लाय करण्यासाठी रेड कलरचं एक पिगमेंट आहे ऑक्सिजन स्टोअर करणारं, ज्याला म्हटलं जातं मायोग्लोबिन. जसं आपण पाहतो की ब्लडमध्ये हिमोग्लोबिन हा घटक आहे जो ऑक्सिजन कॅरीसाठी मदत करतो, तसं मसलमध्ये असणारं जे ऑक्सिजन कंटेनिंग पिगमेंट आहे ते म्हणजे मायोग्लोबिन. आता ह्या मायोग्लोबिनच्या पर्सेंटेजवरून मसल फायबरचे 2 प्रकार पडतात, रेड फायबर आणि व्हाईट फायबर. तर रेड फायबर्स काय आहेत पाहूत. हाय कंटेंट ऑफ मायोग्लोबिन इट गिव्ज रेडिश ॲपिअरन्स टू द मसल्स. सच मसल्स आर कॉल्ड ॲज रेड फायबर्स. ज्या मसल फायबरमध्ये मायोग्लोबिनचं प्रमाण हे जास्त आहे, त्यामुळं त्या रेडिश कलरच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना रेड फायबर्स असं म्हणतात. दीज मसल्स अल्सो कंटेंट प्लेंटी ऑफ मायटोकॉन्ड्रिया. यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचं प्रमाण जास्त आहे. आठवत असेल तुम्हाला सेल द युनिट ऑफ लाईफ यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं की मायटोकॉन्ड्रिया आर द पॉवर हाऊस ऑफ सेल, कारण त्या ठिकाणी ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आहे, ATP मॉलिक्युल्स तयार होतात आणि हे ATP मॉलिक्युल्स एनर्जी देण्याचं काम करतात. बरोबर आहे. तर रेड फायबरमध्ये मायटोकॉन्ड्रियाचं प्रमाण जास्त आहे, विच कॅन युटिलाइज लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन स्टोर्ड इन देम फॉर ATP प्रोडक्शन, ज्याचा उपयोग ऑक्सिजन स्टोरेजसाठी किंवा ATP प्रोडक्शनसाठी केला जातो. दीज मसल्स आर अल्सो कॉल्ड ॲज अरोबिक मसल्स. आता अरोबिक मसल्स का म्हणायचं, कारण मायटोकॉन्ड्रिया आहे, ऑक्सिजनचा वापर करून एनर्जी तयार केली जाते, म्हणून अरोबिक मसल्स असं म्हटलं जातं. तर व्हाईट फायबर्स त्या उलट आहेत. सम मसल्स अल्सो पजेसेस व्हेरी लेस क्वांटिटी ऑफ मायोग्लोबिन, सो दे ॲपियर पेल ऑर व्हाईटिश, कॉल्ड ॲज व्हाईट फायबर्स. काही मसल्स जे आहेत यांच्यामध्ये मायोग्लोबिनचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि त्यामुळं त्या पेल किंवा व्हाईटिश दिसतात, त्यांना व्हाईट फायबर्स असं म्हणतात. दीज फायबर्स कंटेन्स फ्यू मायटोकॉन्ड्रिया अँड लार्ज अमाऊंट ऑफ सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. आता यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचं प्रमाण कमी आहे आणि सार्कोप्लाझमिक रेटिक्युलमचा भाग हा जास्त आहे. पर्यायानं मायटोकॉन्ड्रियाची संख्या कमी असल्यामुळं या ठिकाणी अरोबिक रेस्पिरेशन होणार नाही. दे डिपेंड ऑन अनअरोबिक प्रोसेस फॉर एनर्जी प्रोडक्शन. अशा पद्धतीने मायोग्लोबिन ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट इन मसल्स, त्याच्या आधारावर रेड फायबर्स आणि व्हाईट फायबर्स. आता पुढचा भाग, आतापर्यंत आपण मस्क्युलर सिस्टीम हा भाग पाहिला होता, तर आता आपल्याला स्केलेटल सिस्टीमला सुरुवात करायची आहे. बॉडी इज सपोर्टेड विदिन अँड अराउंड बाय अ हार्ड फ्रेमवर्क कॉल्ड ॲज स्केलेटन. तर स्केलेटन म्हणजे काय, आपली जी बॉडी आहे ही जर फक्त मसल फायबरनी बनलेली जर असेल तर तिला प्रॉपर शेप हा येणार नाही. आणि हा शेप देण्यासाठी, बॉडीला सपोर्ट करण्यासाठी बॉडी ही विदिन म्हणजे मधून आणि अराउंड बाहेरच्या बाजूनी एका हार्ड फ्रेमवर्कद्वारे सपोर्ट केली जाते, त्याला स्केलेटल सिस्टीम असं म्हणतात. इन व्हर्टिब्रेट्स स्केलेटल सिस्टीम इज मेनली डिवायडेड इंटू एक्झोस्केलेटन अँड एंडोस्केलेटन. व्हर्टिब्रेट्समध्ये स्केलेटल सिस्टीम ही 2 प्रकारची पाहायला मिळते, एक्झोस्केलेटन अँड एंडोस्केलेटन. तर एक्झोस्केलेटन म्हणजे सपोर्टिंग पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम आउटसाइड ऑफ द बॉडी. जेव्हा बॉडीला सपोर्ट करणारे जे भाग आहेत
हे शरीराच्या बाहेरच्या बाजूने प्रेझेंट असतात. एक्झो म्हणजे बाहेरच्या बाजूने, तेव्हा त्याला एक्झोस्केलेटन असं म्हणतात. एक्झोस्केलेटन मे बी ऑफ चिटिनियस स्ट्रक्चर. दे मे बी नेल्स, हॉर्न, हूज, स्केल्स, हेअर्स इटीसी. एक्झोस्केलेटन जो आहे हा चिटिनियस स्ट्रक्चर, जसं आपण ऑर्थ्रोपोडामध्ये, फायलम ऑर्थ्रोपोडामध्ये कॉक्रोच आहे किंवा इतर जे ऑर्गॅनिझम्स आहेत, तर त्यांचं जे हार्ड स्ट्रक्चर आहे, जे ग्लायकोप्रोटीन आहे, ते म्हणजे चिटिन आहे. तर त्या पद्धतीचं स्ट्रक्चर असू शकते. नेल्स असू शकतात, हॉर्न्स असू शकतात. तर एंडोस्केलेटन म्हणजे द सपोर्टिंग पार्ट्स ऑफ बॉडी आर प्रेझेंट इनसाइड द बॉडी, दे फॉर्म एंडोस्केलेटन. जेव्हा बॉडीला सपोर्ट करणारे भाग हे शरीराच्या आतून प्रेझेंट आहेत, एंडो म्हणजे आतून, तेव्हा त्या स्केलेटल सिस्टीमला एंडोस्केलेटन असं म्हणतात. अँड एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ बोन्स अँड कार्टिलेज. एंडोस्केलेटन हे बोन्स आणि कार्टिलेजेस यांच्याद्वारे तयार होत असते. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम इज मेनली बोनी विथ सम सपोर्टिंग कार्टिलेजेस. ह्युमनमध्ये जी स्केलेटल सिस्टीम आहे ही मुख्यतः बोन्सनी बनलेली आहे आणि याला सपोर्ट करण्यासाठी काही कार्टिलेजेससुद्धा प्रेझेंट आहेत. द स्टडी ऑफ बोन्स इज कॉल्ड ॲज ऑस्टिओलॉजी अँड स्टडी ऑफ कार्टिलेज इज कॉल्ड ॲज कॉन्ड्रॉलॉजी. बघा, बोन्सच्या स्टडीला ऑस्टिओलॉजी म्हणायचं आणि कार्टिलेजेसच्या स्टडीला कॉन्ड्रॉलॉजी असं म्हणतात. बोन्स अँड कार्टिलेजेस आर स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. बोन्स आणि कार्टिलेज हे कसे आहेत? कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. बोन्स हॅज अ व्हेरी हार्ड मॅट्रिक्स ड्यू टू कॅल्शियम सॉल्ट्स इन इट. बोन्स जर कार्टिलेजची जर तुलना केली तर बोन्स हे हार्ड किंवा शरीरामधलं सगळ्यात हार्ड स्ट्रक्चर म्हणजे बोन्स आहेत, कारण त्यामध्ये कॅल्शियम सॉल्ट हे डिपॉझिट आहेत. व्हाईल कार्टिलेज हॅज स्लाइटली प्लिएबल मॅट्रिक्स. कार्टिलेज हे तुलनेने थोडे लवचिक आहेत ड्यू टू कॉन्ड्रीन सॉल्ट इन इट. कार्टिलेजमध्ये असणारं जे सॉल्ट आहे ते आहे कॉन्ड्रीन सॉल्ट आणि त्यामुळं ते बोन्सच्या तुलनेनं तेवढं हार्ड नाही. इट इज स्लाइटली प्लिएबल, थोडंसं लवचिक आहे. देन फंक्शन्स ऑफ स्केलेटन. इट गिव्ज अ डेफिनाईट शेप टू अवर बॉडी. स्केलेटनमुळं आपल्या बॉडीला एक डेफिनाईट शेप मिळतो. इट प्रोटेक्ट इंटरनल व्हायटल ऑर्गन्स लाईक ब्रेन, स्कल, स्पायनल कॉर्ड, हर्ट, लंग्स. जे शरीराचे व्हायटल ऑर्गन्स म्हणजे आवश्यक असे जे ऑर्गन्स आहेत किंवा महत्त्वाचे जे ऑर्गन्स आहेत, ब्रेन, पुन्हा स्पायनल कॉर्ड, हर्ट, लंग्स, तर यांना प्रोटेक्ट करण्याचं काम केलं जाते. द बोन्स अँड कार्टिलेज प्रोव्हाइड सरफेस फॉर अटॅचमेंट ऑफ मसल्स. बोन्स आणि कार्टिलेज यामुळं मसल्सला अटॅचमेंट मिळत असते. जसं आपण पाहिलं की मसल्स ज्या स्टेशनरी बोनला अटॅच आहेत त्या ठिकाणी ओरिजिन आहे आणि मसल्स ज्या ठिकाणी मुव्हेबल बोनला अटॅच आहेत त्या ठिकाणी त्यांचं इन्सर्शन आहे. बोन हेल्प इन मूवमेंट ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ बॉडी. इट ऑल्सो हेल्प इन लोकोमोशन. बॉडीच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या मूवमेंट आहेत किंवा लोकोमोशन जे आहे हे महत्त्वाने बोन्सद्वारे आपण परफॉर्म करत असतो. रेड बोन मॅरो प्रेझेंट ॲट द एंड ऑफ लाँग बोन्स अँड स्पॉन्जी बोन्स. जे आपले लांब बोन आहेत किंवा स्पॉन्जी बोन आहेत, जसं फोर आर्म किंवा लेग्समध्ये असणारे जे बोन्स आहेत हे लाँग बोन्स येतात. तर यांच्या एंडला एक प्रकारचं स्पॉन्जी मटेरियल, स्पॉन्जी कनेक्टिव्ह टिश्यू असते, ज्याला रेड बोन मॅरो असं म्हणतात किंवा बोन मॅरो म्हणतात. अँड दिस रेड बोन मॅरो हेल्प इन RBC अँड अदर ब्लड सेल प्रोडक्शन कॉल्ड ॲज हिमोपोएसिस. या बोन मॅरोमध्ये RBC, रेड ब्लड सेल्स किंवा आपल्या ब्लडच्या ज्या इतर सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स किंवा प्लेटलेट्स, या तयार होत असतात आणि ब्लड सेल्स तयार होण्याच्या क्रियेला हिमोपोएसिस असं म्हणतात. प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स इज कॉल्ड ॲज हिमोपोएसिस. बोन्स ॲक्ट ॲज अ स्टोर हाऊस ऑफ व्हेरियस मिनरल्स लाईक कॅल्शियम, फॉस्फेट एक्सेट्रा. बोन्स जे आहेत याच्या मॅट्रिक्समध्ये वेगवेगळे मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फेट हे स्टोअर केलेले असतात. दीज आर फंक्शन्स ऑफ स्केलेटल सिस्टीम. देन ह्युमन एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ 206 बोन्स अँड फ्यू कार्टिलेजेस. आता ह्युमन एंडोस्केलेटन जर आपण पाहिला
तर यामध्ये मुख्यतः 206 बोन्स आहेत आणि काही कार्टिलेजेस आहेत. बोन्स आर ग्रुप्ड इन टू प्रिन्सिपल डिव्हिजन्स. हे जे 206 बोन्स आहेत हे 2 भागात विभागलेले आहेत. फर्स्ट द ॲक्झियल बोन्स अँड सेकंड वन इज द अपेंडिक्युलार बोन्स. तर ॲक्झियल बोन्स म्हणजे कोणते? द बोन्स ऑफ ॲक्झियल स्केलेटन दॅट लाय अलॉंग लॉन्जिट्युडनल ॲक्सिस ऑफ बॉडी. शरीराचा जो लॉन्जिट्युडनल उभा जो ॲक्सिस आहे तर त्या भागामध्ये येणारे जे बोन्स आहेत त्यांना ॲक्झियल स्केलेटन असं म्हणायचं. आणि इट कन्सिस्ट ऑफ 80 बोन्स. यामध्ये टोटल 80 बोन्स आहेत. तर अपेंडिक्युलार बोन्स. बोन्स ऑफ अपेंडिक्युलार स्केलेटल इन्क्लूड्स बोन्स ऑफ फोर लिम्स, हाइंड लिम्स अँड गर्डल्स. तर अपेंडिक्युलार स्केलेटनमध्ये येणारे बोन्स म्हणजे फोर आर्म हाताचे, देन हाइंड लिम्स पायाचे आणि गर्डल या ठिकाणी येणारे बोन्स हे अपेंडिक्युलार बोन्समध्ये इन्क्लूड होतात. व्हॉट आर गर्डल्स? गर्डल्स आर द बोन्स दॅट कनेक्ट लिम्स टू द ॲक्झियल स्केलेटन. लिम्स हात आणि पाय हे ॲक्झियल स्केलेटनला जोडण्यासाठी जे बोन्स आहेत त्यांना म्हणतात गर्डल्स. जसं आपण पाहतो हात हा चेस्ट रिजनला जोडण्यासाठी या ठिकाणी स्कॅप्युला, क्लॅव्हिकल यासारखे बोन हे आवश्यक आहेत. तर पाय हे पोटाला जोडण्यासाठी पेल्व्हिक बोन हा जो भाग आहे तर ह्यांना गर्डल्स असं म्हणतात. अँड इट कन्सिस्ट ऑफ 126 बोन्स. म्हणजे फोर लिम्स, हाइंड लिम्स आणि गर्डल हे सगळे मिळून 126 बोन्स हे प्रेझेंट आहेत. अशा पद्धतीने टोटल 206 बोन्स आर डिवायडेड इंटू 2 डिव्हिजन्स. So here are some questions. Solve them. Thank you.